मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. आजचा स्वाध्याय आहे 15.3. प्रश्न पहिला, 9 लिटर बरोबर किती मिलीलिटर? आता आपल्याला हे माहिती, काय माहिती आहे? 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. आपल्याला किती विचारलंय? 9 लिटर. मग 9 लिटर बरोबर किती होईल? 9000 मिलीलिटर. 9000 मिलीलिटर कोणत्या पर्यायात दिसतंय? पर्याय क्रमांक बघा, इथं 90, 900, 9000, इथं लांबलचक दिलंय 90000. म्हणजे पर्याय क्रमांक किती दिला आपल्याला? तिसरा. हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक दुसरा, इथे किती दिलंय बघा? 64000 मिली बरोबर किती लिटर? इथं तुम्हाला लिहून दिलं तर 1 लिटर बरोबर 1000 मिली. आता इथं काय करावं लागेल? इथं काय केलं रे आपण? गुणलं. आता इथं काय करावं लागेल? कोण सांगेल काय करावं लागेल? भागावं लागेल. काय करावं लागेल? भागावं लागेल. मग कोणाला भागायचं? 6000 नाही तर किती आहे? 64000 भागिले कितीनं भागायचं? 1000 न. मिलीचं लिटर मध्ये रूपांतर करताना काय करायचं? भागायचं. आणि इकडे लिटरचं मिली मध्ये करताना काय करायचं? गुणायचं. मग आता बघा, हा एक शून्य, 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 हा एक शून्य. काय झाले? 0 0 0 कॅन्सल झाले. मग आता राहिलं कोण? बघा, बरोबर किती राहिलं? 64. मग 64000 मिलीलिटर बरोबर किती लिटर? 64 लिटर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. कळलं? घ्या लिहून. प्रश्न क्रमांक तिसरा, पुढील पैकी कोणत्या जोडीतील रूपांतर चुकीचं आहे? बघा, इथं बरोबर नाही विचारलं. काय विचारलंय? चुकीचं विचारलंय. चुकीचं. मग चुकीचं शोधायचंय आपल्याला. कसे शोधायचं बघा आता. 6 लिटर 650 मिली बरोबर 5650. याचा अर्थ काय? 5 लिटर. हे बघा, 5 लिटर म्हणजे किती? 5000 ml. याच्यात किती मिळवायचे? 650. यांची बेरीज करा. 0 5 6 5650 म्हणजे ते उत्तर बरोबर आहे. दुसरं, 4 लिटर. बघा, दुसरा पर्याय. हा पहिला पर्यायचा झाला. आता दुसरा पर्याय, 4 लिटर. 4 लिटर बरोबर किती? 4000 लिटर प्लस 750 मिली. 0 5 7 4 4750 म्हणजे हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. आता याच्या खाली तिसरा पर्याय घेतो. 6700 मिली. याचा अर्थ काय? 6000 प्लस 700. ओढ गेली, विस्कटले. 6000 प्लस 700 आणि हे 6000 म्हणजे किती झाले? 6 लिटर प्लस किती यायला पाहिजे? 700 मिलीलिटर. आपल्याला किती दिलंय त्यांनी? 70च दिलंय. मग पर्याय चुकीचा कोणता? 3 नंबरचा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. इथं किती पाहिजे होते? 70. आपले किती आले? 700. कळलं? म्हणजे हा पर्याय तुमचा तिसरा काय आहे? चुकीचा. प्रश्न क्रमांक 4, एका बाटलीत 3 मिली औषध भरले तर 1.5 लिटर औषध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? आता समजून घेऊया आपण. काय म्हटले? 1.5 लिटर. 1.5 लिटर बरोबर किती? सांगा बरं, 1.5 लिटर बरोबर किती? हे बघा, यालाच 1.5 लिटर. आता याचा अर्थ 1 म्हणजे किती? 1000 लिटर प्लस किती? 1000 मिली म्हणावं लागेल आपल्याला. काय म्हणावं लागेल?
मिली अधिक 500 मिली, टोटल किती झाले यांची बेरीज केली 1500 मिली. कळलं? आता यांनी काय केलंय 3 मिली, प्रत्येक बाटलीत किती मिली भरायचंय 3 मिली भरायचंय. या 1500 ला म्हणून बाटल्यांची संख्या सांगितली ना, बाटल्या बरोबर 1500 भागिले किती, एका बाटलीत 3 ml भरायचे म्हणजे 3 न काय करावं लागल भागावं लागल. मग 3 न भागायचं म्हणल्यावर 3 एक 3, 3 पाचे 15 आणि हे 2 शून्य आहे तशीच, म्हणजे किती झाले 500. किती बाटल्या लागतील आपल्याला 500 बाटल्या लागतील. या ठेवून प्रश्न क्रमांक 5. पौष्टिक आहार योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला 200 मिली दूध दिले. वर्गात 40 विद्यार्थी असल्यास त्यांना देण्यासाठी किती लिटर दूध लागेल? पर्याय 4 लिटर, 8 लिटर, 5 लिटर, 10 लिटर. आता इथं काय करायचंय आपल्याला 200 मिली दूध दिले जातं प्रत्येक विद्यार्थ्याला आणि विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 40. एकूण दूध काढायचंय, त्या 200 ला 40 न काय करायचं गुणायचं. गुणाकार येतो ना, शून्यानं गुणलं सगळ्या संख्येला शून्यच येणार. एक घर संपलं कार्यक्रम झाला. 4 शून्य शून्य, 4 शून्य शून्य, 4 दुने किती 8, यांची करायची बेरीज 0 0 0 8. हे 8000. आता 200 काय दिले होते रे मिली, हे 8000 काय भेटले रे मिली. आपलं इथं पुढे मिली मध्ये दिलंय का उत्तर नाही, मग कशामध्ये लिटर. मग लिटर बरोबर किती येणार 8000 भागिले किती 1000. मग काय करावं लागेल याला आपल्याला 8000 ला किती न भागायचं 1000 न भागायचं, भागलं उत्तर किती आलं 8 लिटर. पर्याय क्रमांक 2. कळलं? प्रश्न क्रमांक 6. एका दूध केंद्रात गायीचे 805 लिटर, म्हशीचे 915 लिटर दूध जमा झाले. आता एकूण दूध किती जमा झालंय ते अगोदर आपण काय करूया काढून घेऊया. मग बघा एकूण दूध बरोबर 805 अधिक 915, या दोघांची बेरीज करायची. 5 आणि 5 किती झाले 10, झाला 1, 1 आणि 1 2, 8 आणि 9 किती झाले 17, 8 आणि 1 इथं 9 दिलेले इथं 8 9 मध्ये मिळवले, 8 आणि 8 16 आणि 1 17, 1720 लिटर हे दूध झालं एकूण. आता त्याच्यातील किती 1575 लिटर दूध विकलं गेलंय. मग शिल्लक किती राहिलं हे बघा. एकूण दूध किती तयार झालं होतं केंद्रामध्ये 1720, याच्यातून किती विकलं 1575. यांची काय करायची वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यानंतर आता इथं 2 आहेत, हातचा घ्या, इथं झाले 11, एकच झाला किती झाला 1, इकडे झाले 10, 10तून 5 गेले 5, इथं 1 मधून 7 जात नाही, इथून हातचा घ्या 6 झाले, इकडे 11, 11तून 7 गेले किती राहिले 4. आता 6 मधून 5 गेले किती राहिले 1. 145 लिटर दूध काय झालं केंद्रामध्ये शिल्लक राहिलं. मग पुढे 145 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? 7वा प्रश्न आहे 5.5 लिटर. बघा 5.5 म्हणजे 5 ला काहीतरी कमी येतं, काहीतरी कमी आहेत म्हणजे किती 4 लिटर 75 ml म्हणजे 4.75 लिटर. आता पुढं काय करायचंय बघा 4.75 लिटर प्लस 2.5 लिटर म्हणजे 2. किती 50 ml 2.50 ml. यांची काय करायची आपल्याला बेरीज. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, वरून किती घेतले 5, 7 आणि 5 किती झाले 12, चाला 1, 4 आणि 1 5 आणि 2 7 म्हणजे 7.25 लिटर. याचाच अर्थ किती हे बघा 7.25 लिटर. यालाच आपण काय म्हणणार 7.25 लिटर. किती म्हणणार याला 7.25. पर्याय क्रमांक
तिसरा हे या प्रश्नाचं. आता 8वा प्रश्न आहे, तेलाच्या टाकीतून सेकंदाला 10 मिली या प्रमाणे ग्राहकाच्या भांड्यात तेल सतत भरले जात होते. जर ग्राहकाचे भांडे पूर्ण भरण्यास 15 मिनिटे लागली असतील तर त्या भांड्याची धारकता किती लिटर असेल? बघा प्रश्न काय दिलाय तो थोडासा वाचायचा आहे. किती मिनिट दिलेत? 15 मिनिटे. आणि ह्यांनी काय सांगितले? सेकंदाला 10 मिली. एका सेकंदामध्ये किती पडणार आहे ते? 10 मिली एवढे पडणार आहेत. म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागेल? मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल. मग आता बघा मिनिट आपल्याला हे माहितीये, 1 मिनिट बरोबर किती सेकंद? 60 सेकंद. इथं मिनिट किती दिले? 15. 15 मिनिट बरोबर 15 गुणुले 60 सेकंद. मग 15 शून्य शून्य आणि 15 स किती? 90. किती सेकंद भेटले? 900 सेकंद भेटले. बरोबर. आता काय करायचंय? एका सेकंदाला बघा, एका सेकंदाला किती थेंब पडतात? 10 मिली. तर 900 सेकंदाला किती? 900 सेकंदाला 900 गुणुले 10 म्हणजे किती झाले? 9000 मिली. आता त्या भांड्याची धारकता किती लिटर असेल? लिटर मध्ये सांगितली. 6 लिटर, 5 लिटर, 7 लिटर, 9 लिटर. मग आपल्याला माहितीये 1 लिटर म्हणजे किती मिली? 1000 मिली. मग 1000 ने आपल्याला काय करावं लागेल? याला भागावं लागेल. म्हणून धारकता बरोबर 9000 भागिले 1000. आता जे कॅन्सल होतील ते काय करायचे आपल्याला? हे 3 कॅन्सल झाले. उत्तर किती राहिलं बाबांनो? 9 लिटर. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? कितवा प्रश्न आहे? 9वा प्रश्न. एका दूध केंद्रात प्रत्येकी 1 लिटर दुधाच्या 400 पिशव्या. एकूण पिशव्या बघू आपण अगोदर. एकूण पिशव्या. 1 लिटर दुधाच्या किती पिशव्या? 400. बरोबर. म्हणजे दूध किती झालं रे एकूण? किती लिटर दूध झालं? 400 लिटर दूध झालं. किती लिटर झालं दूध? 400 लिटर झालं. पुढं काय म्हणले? प्रत्येकी अर्धा लिटर दुधाच्या 600 पिशव्या. आता बघा हे 1 लिटरच्या. आता अर्धा लिटर दुधाच्या किती पिशव्या? 600. इथं वाटलं बरोबर करतो. आणि मग खाली काय म्हणता येईल आपल्याला? 1 गुणुले 400 म्हणजे इथं एकूण दूध किती भेटलं? 400 लिटर. तसं इथं अर्धा लिटर दुधाच्या किती पिशव्या सांगितल्यात? 600 पिशव्या. आता प्रत्येकी त्यापैकी 670 लिटर दूध विकले तर किती लिटर दूध शिल्लक राहिले? आपल्याला काय करायचंय? एकूण दूध काढायचंय. काय करायचंय आपल्याला? एकूण दूध आणि नंतर शिल्लक किती राहिलंय हे बघायचंय. बरोबर. मग आता मला सांगा अर्धा लिटरच्या 600 पिशव्या. मग आता दूध किती झालं अर्धा लिटरच्या? 600 गुणुले 1/2. मग ह्या 2 ने याला भागलं तर किती उत्तर आलं? 300. म्हणजे दूध किती भेटलं? 300 लिटर. आता एकूण दूध किती झालं ते मोजायचंय आपल्याला. एकूण दूध, एकूण दूध 400 अधिक 300 बेरीज केली 700 लिटर झालं एकूण दूध. किती लिटर? 700. याच्यापैकी किती विकलंय बघा? 700 वजा किती? 670. हे एकूण दूध आणि हे
विकलेलं दूध आणि खालचं काय राहणार आता शिल्लक दूध. मग 700 मधून 670 वजा झाले, किती राहिले 30 लिटर. आता 30 लिटर पर्याय कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 2. 30 लिटर दूध काय झालं शिल्लक राहिलं. कळलं? या लिहून एका लिटर पाण्याचे वजन 1 किलोग्रॅम भरते तर प्रत्येकी 25.5 लिटर. बघा 25.5 लिटर म्हणजे किती 25.5. आता काय करावं लागेल आपल्याला, पाण्यानं पूर्ण भरलेल्या 4 टाक्या. बघा किती टाक्या सांगितल्यात, टाक्या किती इथं 4. त्या 4 टाक्यामध्ये पाण्याचं एकूण वजन किती. मग आता काय करावं लागेल आपल्याला, 25.5 गुणिले किती 4 यांचा गुणाकार करायचा. काय करायचा, गुणाकार करायचा. मग काय येईल बरं, 4 पंचे 20, 2, 4 पंचे 20 आणि 2 22, 2, 4 2 8 आणि 2 10. किती आले बघा, दशांश चिन्ह 1 घर, दशांश चिन्ह इथं 1 घर दिलं म्हणजे त्याचं उत्तर किती आलं 102. 102 लिटर कुठं दिसतंय बघा, 102 लिटर. 102 लिटर की 102 किलोग्रॅम वजन विचारलंय, धारकता नाही विचारलेली. काय विचारलंय, वजन. म्हणजेच 102 किलोग्रॅम पर्याय क्रमांक 3. आणि तुम्हाला फसवण्यासाठी काय दिलं त्यांनी, 102 लिटर पण दिलं. आपण लगेच 102 लिटर, इथं पाणी म्हणलं की लगेच कशामध्ये मोजतो, लिटर मध्ये, आणि 102 लिटर लिहून टाकतो, उत्तर चुकीचं करतो. कळलं, 102 किलोग्रॅम असं त्याचं काय. प्रश्न क्रमांक 11. एका पाण्याच्या पिंपाची धारकता 5.5 लिटर आहे. किती लिटर, 5.5 म्हणजे 5.5 लिटर. अर्धा लिटर धारकतेचा भांड्याने ते पिंप भरण्यासाठी, आता अर्धा लिटर म्हणजे किती 0.5, याला काय म्हणायचं अर्धा लिटर. या 0.5 अर्धा लिटरच्या धारकतेच्या भांड्यानं ते काय करायचंय, पिंप पूर्ण भरायची. म्हणजे आपण असं गृहीत धरू ही एक पिंप आहे मस्तपैकी मोठी, तिची कॅपॅसिटी धारकता 5.5 लिटरची आहे. दुसरं एक छोटस भांडा आहे अर्ध्या लिटरचं, याची क्षमता एवढी आहे, यानं हे भरायचंय. मग यांचं म्हणणं आहे त्या भांड्यात पाणी किती ओतावं लागलं. मग ह्या 5.5 ला 0.5 न काय करता येईल आपल्याला, बघता येईल का, येईल एक नाही येईल. मग कसं भागायचं, हे बघा 5.5 भागिले 0.5. इथं दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्ह काढण्यासाठी मला काय करावं लागेल, याला 10 न गुणावं लागेल. अंशाला पण आणि छेदाला पण 10 ने गुणायचं, दशांश चिन्ह काढायचंय म्हणून. मग किती येणार 55 भागिले किती 5 आलं. मी या 0.5 चा पाडा येतो काय, येतो म्हणलं तर येतो, नाही म्हटलं तर येत नाही. मग 5 1 5 आणि 5 1 5. किती पाणी ओतावे लागेल 11. आता पूर्ण भरण्यासाठी किती भांडी पाणी ओतावे लागते, 11 भांडी ओतावी लागते. 11 भांडी पाणी काय करावं लागेल, याच्यामध्ये ओतावं लागेल. याचा अर्थ पर्याय क्रमांक कोणता, पर्याय क्रमांक पहिला. कळलं का, ही ह्याची धारकता झाली, ही याची धारकता झाली. कळलं. हे पूर्ण भरण्यासाठी आपल्याला काय करायचंय, किती भांडी, हे छोटे छोटे भांडी लागतील भरण्यासाठी. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 15.3 या ठिकाणी काय झाला, संपला. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.